अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील निर्मळ पिंपरी परिसरामध्ये पोलिसांनी एका गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. आपण त्याच ठिकाणी आहोत. अगदी निर्जन स्थळी एका शेतातल्या फार्म हाऊसवर ही सगळी गर्भलिंग निदानाचे काम सुरू होतं आणि यामध्ये काही डॉक्टर सामील होते, त्यासोबत काही एजंट देखील होते. 8 गर्भवती महिला ज्या होत्या त्या या ठिकाणी आणलेल्या होत्या गर्भलिंग निदान करण्यासाठी. आणि ही जी आपण आता वास्तू बघतोय, ह्या ज्या 2 खोल्या आहे यापैकी एका खोलीमध्ये हे सर्व सुरू होतं. जे डॉक्टर आहेत, जे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहे त्याद्वारे गर्भलिंग निदान करतानाचं तपासात समोर आलं. याच त्या खोलीमध्ये सर्व गर्भलिंग निदान करण्याची प्रक्रिया जी होती ती डॉक्टरांकडून केली जायची. आणि जे एजंट आहेत त्या अशा गर्भवती महिलांना हेरून किंवा निरनिराळ्या ठिकाणून, जसं नाशिक असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, या ठिकाणच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांचं गर्भलिंग निदान करण्यासाठी अशा निर्जन स्थळाचा वापर करताना समोर आलेला आहे. एक महिला जी आहे ती पोलिसांनी खरं तर या गर्भलिंग निदानाच्या ठिकाणी पाठवली आणि त्यानंतर त्यांना पक्की माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करत या ठिकाणी धाड मारली आणि जे साहित्य होतं, सोनोग्राफी मशीन असेल, त्यासोबत जे वैद्यकीय साहित्य होतं ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे. त्यामध्ये 3 कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे. जवळपास 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी 1 जण फरार आहे, तर 9 जण जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहे. जे गर्भवती महिला आहे त्यांचे कुटुंबीय यांची देखील चौकशी पोलिसांकडून केली जाते. मात्र अशा प्रकारे निर्जन स्थळी सोनोग्राफीचं मशीन, जसं म्हणतो आपण मोबाईल केंद्र, अशा पद्धतीने हे गर्भलिंग निदान जे आहे ते या परिसरामध्ये सुरू होतं आणि पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. यामध्ये अनेक डॉक्टर सामील असण्याची शक्यता आहे, कारण राहाता असेल, लोणी असेल, बाबळेश्वर असेल, या ठिकाणी या महिला ज्या आहेत त्यांना आणलं जायचं आणि याच ठिकाणी डॉक्टरच्या माध्यमातून सोनोग्राफी जी आहे त्या मशीनद्वारे गर्भलिंग निदान केलं जायचं. एकंदरीत जर बघितलं तर आता मोठ्या रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केला असला तरी आणखीन यामध्ये कोण कोण सामील होतं, कशा पद्धतीने एजंट गर्भवती महिलांना हेरायचे आणि लाखो रुपये हे डॉक्टर जे आहेत ते या माध्यमातून उकळायचे, हे आता पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. मनोज गाडीकर, TV9 मराठी, लोणी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.